महापालिकेच्या निवडणुकीनंतर जो आम्हाला यश चांगलं यश मिळालं होतं आणि जिल्हा परिषदेत याच्याहून वाढीव यश मिळालं। आम्ही लढत असताना भाजपला जे भाजप म्हणत होते की आम्ही 34-35चा आकडा गाठू, त्याला 16च्या आकड्यावर रोखण्यात आम्हाला यश आलं। अर्थात सत्तेचा पूर्ण दुरुपयोग करून पूर्ण वापर करून या ठिकाणी मॅन्डेट लोकांचा कौल हिसकावून घ्यायचा प्रयत्न खूप केला गेला। आमिष दाखवली गेली, सगळे प्रकार केले गेले, दबाव टाकले गेले, पोलिसांचा वापर करून रात्री जेवणाच्या ठिकाणी जमलेल्या आणि राहत असलेल्या लोकांना सुद्धा त्रास देण्यात आला। आणि ह्या सगळ्यातून आज आमचे सदस्य ह्या ठिकाणी धाडसाने येऊन स्वतः आम्ही त्या ठिकाणी यायची गरजही नव्हती, मात्र विद्यमान 2 आमदार माजी खासदार हे या ठिकाणी ह्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी गॅलरीमध्ये येऊन बसून दबाव टाकून सुद्धा लोक आमच्यावर राहिलेले। आज 34चा आकडा मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत। आता येणाऱ्या सभापती निवडणुकीत त्याच्या पुढच्या काळात हा आकडा वाढत जाणार। आज या ठिकाणी राजाराम बापू ह्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्या कुटुंबातले संगीता पाटील ह्या अध्यक्ष झाला, ह्याबद्दल निश्चित आज आम्ही एकत्र काम करतोय। ज्या राजाराम बापूंच्या बद्दल काही अपशब्द वापरले गेले, जनतेने हे उत्तर दिलेलं आहे आणि त्यातून त्यांच्याच घरातल्या आज कन्या आज या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत। आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब ज्यांच्या खूप मोठे योगदान ह्या सांगली जिल्ह्याच्या ह्या राज्याच्या विकासासाठी आहे, त्यांचा नातू आज या ठिकाणी उपाध्यक्ष झालेला आहे। हा वसंतदादा कुटुंबियांना आणि सर्व सांगलीकरांना खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे आणि त्यामुळे आता यांच्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे। निश्चितच जे लागेल ते सहकार्य करून येणाऱ्या दिवसात या सगळ्यांच्या माध्यमातून या निवडणुका लोकांच्या माध्यमातून सांगली पुन्हा एकदा अति चांगली करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील। थँक्यू। असं म्हणलं तर काँग्रेस पक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये विशालजी पाटील आणि आम्ही आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना उभं केलं, ताकदीने आम्ही लढलो। त्यामध्ये कार्यकर्त्यांचं खूप मोठं यश आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही आणि जयंतराव पाटील साहेबांनी एकमेकांच्या प्रचारात चांगली साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली। आणि या निवडणुकीमध्ये थोडासा भावनिक विषय होता आणि ऋषिकेश लाड माझे भाचे जरी असले तरी ऍक्टिव्ह आहेत, तरुण आहेत, लोकांच्या संपर्कात असतात आणि त्यांना आज जिल्ह्यातल्या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ही उपाध्यक्षपदाची संधी दिली, जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली। मला खात्री आहे जिल्ह्यातले लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करू आणि खात्री आम्हाला की प्रत्येक तालुक्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन तिथले प्रश्न सोडवू। निश्चित स्वरूपात आज भारतीताई असती तर हे आनंद मोठा असता आणि एक भाऊ म्हणून मलाही आनंद आहे की आज माझ्या म्हणजे त्यांच्या मुलाला, माझ्या भाचाला आज सदस्य केल्यानंतर उपाध्यक्ष करण्यामध्ये मला आणि आम्हा सगळ्यांना मोठं यश मिळालं। त्यामध्ये जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील आणि पुन्हा एकदा सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचं जे सहकार्य मला मिळालं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे।